सिक्वेन्स मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन, आणि जो सिक्वेन्स असेल कोडॉनचा त्याच्यानुसार प्रोटीन बनेल, आणि जो प्रोटीन बनेल त्याच्यानुसार कॅरेक्टर आहे ना, या ठिकाणी काय होणार आहे, यस अपियर होणार. समजतंय का? आपल्या बॉडीमध्ये एक्सटर्नली जेवढे पण कॅरेक्टर अपियर होतात तर त्याचं कारण काय, यस कोणताही कॅरेक्टर असेल है ना, हाईट असेल, स्किन कलर असेल, व्हॉट एव्हर, कोणताही कॅरेक्टर असेल तर त्याच्यासाठी प्रोसेस काय, ती इन्फॉर्मेशन कोणाकडे लपलेली आहे, डीएनए कडे. आणि डीएनए कडून काय बनेल, आरएनए. तर इथे असं नका समजू की फक्त काय आहे ना, नायट्रोनस बेस तर कॉपी होत आहे, असं नाहीये ते. त्याच्यामध्ये कोडेड लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये कोडॉन्स आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. बरोबर. काही काही जणांना ती भाषा येते वेगळी आहे ना, च ची भाषा, ज ची भाषा, काय असेल ते आय डोंट नो. बरोबर. म्हणलं नाही ते, पण ते असतं असं काहीतरी, असतं का असं काहीतरी. हा येते बहुतेक कोणाला तरी, येते का तुमच्यात. बरोबर. च ची भाषा है ना, किंवा मग अजून काहीतरी वेगळी भाषा है ना, कोडेड लँग्वेज, काहीतरी कोड असतात, त्यांना त्यांना समजतात, बाकीच्यांना समजतं का नाही. बरोबर. आता इकडे मागे त्यांचं त्यांचं चालू असतं काहीतरी, आपल्याला समजतं का काय चालू त्यांचं, नाही, त्यांना बरोबर समजतं. बरोबर. कोडेड लँग्वेज असते. बरोबर आहे ना. तर तशीच आता या ठिकाणी ही कोडेड लँग्वेज आहे, हे एटीजीसी नाहीये, दिसतंय तसं नाहीये ते, है ना. जो दिखता है उससे बहुत बड़ा होता है सब. बरोबर. इथे फक्त असं वाटतं आपल्याला की एटीजीसी एटीजीसी होत आहे कॉपी, नाही, ही एटीजीसी नाहीये, हे काय जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. पुढे आपण त्याला डिकोड करू है ना, यस ट्रान्सलेशन मध्ये. ट्रान्सलेशन मध्ये ते डिकोड होईल आणि त्याच्यानुसार प्रोटीन बनेल. पण पहिले एवढं समजून घ्या, आपण काय करतोय, जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करतोय एका स्ट्रँड पासून, फक्त एका स्ट्रँड पासून, दोन्ही स्ट्रँड पासून नाही करत आहे. दोन्ही स्ट्रँड पासून गेलं तर काय होईल, व्हॉट इज गोइंग टू हॅपन. जर जेनेटिक इन्फॉर्मेशन आपण दोन्ही स्ट्रँडची कॉपी केली तर काय होईल, प्रोसिजर काय होऊन जाईल, कॉम्प्लिकेट. एवढं सोपं नाहीये, कॉपी करायला पण अक्कल लागते है ना, एवढं सोपं नाहीये. मी गॅरंटी देतो, मी गॅरंटी देतो, नीट एक्झाम आहे. कोणती एक्झाम आहे, नीट एक्झाम आहे. बरोबर है ना. आणि मी इकडून एनटीएल ला फोन लावला सपोज आणि सांगितलं, बस आमचे मुलं आहे ना, आपल्या क्लासचे मुलं आहे, त्यांना अलाउ करा बुक्स. बरोबर है ना, एनसीआरटी टेक्स्ट बुक. बरोबर. त्यांना जे पाहिजे एमसीक्यू बुक ते पण अलाउ करा. बरोबर. तरी पण सांगतो, असं होत नाही, डोंट वरी, असं होणार नाही बरं, चुकून पण. पण यस अंडरस्टँड करा, जरी असं झालं तर किती चांगलं होईल. जरी असं झालं तरी यस लक्षात घ्या है ना, भरपूर जणांना 360 पैकी 360 तरी पण पडणार नाही. नॉट पॉसिबल. त्याला पण असं करायला लागेल कुठे काय ते बघायला. कॉपी करायला पण काय लागते, अक्कल लागते. समजतंय का. बरोबर. त्याच्यामुळे आणि यस लक्षात घ्या, जो कॉपी करतो ना, जो कॉपी करतो ना, त्याला कधीच पडत नाही आउट ऑफ. आउट ऑफ कधीच पडत नाही है ना. ठीक आहे, तो पास होईल, ठीक आहे, त्याला थोडे मार्क पडतील है ना, 70-80%, पण त्याला आउट ऑफ पडतील का, कधीच नाही, इम्पॉसिबल आहे. मी आजपर्यंत असा पाहिला नाही ज्याने कॉपी केली त्याला आउट ऑफ मार्क पडले. नो, इट इज नॉट पॉसिबल. हा, पण अभ्यास केला तर गॅरंटी आउट ऑफ पडू शकतो. तर आउट ऑफ मार्क घेण्यासाठी आहे ना, तेवढा तुम्हाला टाइमच नाही, पुस्तकं दिले तरी नीट मध्ये त्याचा आन्सर बघायला, एका मिनिटात आन्सर झालं पाहिजे, एका मिनिटापेक्षा कमी वेळात. समजतंय का. बरोबर. तर यस आपण या ठिकाणी बघतोय कॉपी करणार आहे, काय कॉपी करणार आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन. तर ती प्रोसेस अजून कॉम्प्लिकेट होऊन जाईल. पहिलेच कॉम्प्लिकेट आहे, जर दोन्ही स्टँड कॉपी झाले तर काय होईल, अजून कॉम्प्लिकेट होऊन जाईल. आणि जे दोन स्टँड बनतील ते एकमेकांना कम्प्लिमेंटरी बनतील, तर ते एकमेकांसोबत हायड्रोजन बॉन्ड करतील, आरएनए डबल स्टँडर्ड होऊन जाईल आणि प्रोसिजर काय होऊन जाईल, रॉंग. आणि म्हणून दोन्ही स्टँड आपण कॉपी करत नाही, असं नाहीये. बरोबर है ना, की या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला कारण असतं है ना. तर इथे रिक्वायर्ड आहे एकच स्टँड आणि मग एकच स्टँड आपण कॉपी करतो. तर आपण बघितलं आता एक डीएनए कॉपी करणार आहे आपण. या डीएनए ला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं. कोणते 3 पार्ट आहे, पहिला, बोलेगा कोई, पहिला पार्ट कोणता, कोई बोलेगा क्या, पहिला पार्ट कोणता, प्रमोटर. दुसरा पार्ट स्ट्रक्चरल जीन, लाज वाटते का बोलायला. बरोबर. तिसरा पार्ट टर्मिनेट है ना. आणि कोणता कॉपी होणार आहे, प्रमोटर कॉपी होणार आहे का, नो. टर्मिनेटर कॉपी होणार आहे का, नो. फक्त कोणता कॉपी होणार आहे, स्ट्रक्चरल जीन. आणि स्ट्रक्चरल जीन मध्ये पण 2 स्ट्रँड आहे, कोणत्या, टेम्पलेट आणि कोडिंग. कोणती स्ट्रँड कॉपी होते, टेम्पलेट का कोडिंग, कोडिंग स्ट्रँड. कोणती स्ट्रँड कॉपी होणार आहे, कोडिंग स्ट्रँड. बरोबर. पण कोडिंग स्ट्रँड कॉपी जरी होत असली तरी ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये कोडिंग स्ट्रँड युटिलाइज होत नाही. तर प्रोसेसमध्ये कोणती स्ट्रँड यूज होते,
टेम्पलेट स्ट्रँड. जेव्हा आरएनए बनणारे लक्षात घ्या, स्ट्रँड कोणती युटिलाइज होते, कोणती स्ट्रँड पाहिजे आपल्याकडे, टेम्पलेट स्ट्रँड. टेम्पलेट स्ट्रँडवर जो सिक्वेन्स असेल त्याच्या कम्प्लिमेंटरी सिक्वेन्स बनेल, आणि त्याच्या कम्प्लिमेंटरी सिक्वेन्स बनेल म्हणजे या ठिकाणी काय बनेल, कोडिंग स्ट्रँड बनेल. म्हणजे कोडिंग स्ट्रँड बनते, पण कोडिंग स्ट्रँड युटिलाइज होते का, नाही. प्रोसेसमध्ये कुठे इन्व्हॉल्व नाहीये कोडिंग स्ट्रँड. प्रोसेसमध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे, टेम्पलेट स्ट्रँड. टेम्पलेट स्ट्रँड इन्व्हॉल्ड आहे, पण बनतंय कोण, कोडिंग स्ट्रँड. समजतंय का मी काय बोलतोय, अरे समजतंय का मी काय बोलतोय. डोंट नो सर, है ना, मार्क पाहून वाटत नाही समजत असेल तुम्हाला जेनेटिक्स. हरकत नाही, आपल्याला प्रॅक्टिस करायला लागेल. आणि म्हणून सांगितलंय मी तुम्हाला, कमीत कमी 50 टेस्ट होतील जेनेटिक्स वर हा चॅप्टर झाल्यावर, है ना. कमीत कमी 50, 2 चॅप्टर वर 50 टेस्ट होतील तुमच्या WWT. आलेच पाहिजे आउट ऑफ मार्क. जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत टेस्ट चालूच राहील प्रत्येकाला. बरोबर. यस, आपण या ठिकाणी बघतोय ही जी प्रोसेस आहे 3 स्टेप मध्ये डिवाइड करतोय आपण. पहिली स्टेप, कोई बोलेगा, पहिली स्टेप, इकडे बोला ना रे, अरे इकडे बघा ना बोर्डकडे, इकडे बोला ना. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप. यस, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस 3 स्टेप मध्ये डिवाइड केलाय आपण, आणि सेम स्टेप ट्रान्सलेशन मध्ये पण आहे. पहिले ट्रान्सक्रिप्शनच्या 3 स्टेप समजून घ्या. पहिली इनिशिएशन. इनिशिएशन मध्ये काय होईल, सपोज हा डीएनए, डीएनए डीएनए सपोज हा डीएनए, डीएनए प्रमोटर, प्रमोटर इनिशिएशन. तर या ठिकाणी काय होईल, प्रमोटर साइटवर कोण बाइंड करेल, आरपी. प्रमोटर साइटवर कोण बाइंड करेल, आरपी. आता माझा प्रश्न असा आहे, आरपी ला कसं समजेल डीएनए मध्ये कोणती साइट प्रमोटर आहे. यस, व्हेरी गुड. काही काही जण लक्ष देतात, अप्रिशिएट. बरोबर, लगेच आन्सर देतात. क्वेश्चन आला की लगेच आन्सर, गुड. बरोबर. काही काही जण लक्ष देत नाहीये, बॅड. जे लक्ष देत नाही लक्ष द्या. हे काल सांगितलं होतं मी, ज्यांना येत नाही आता लक्ष द्या कमीत कमी. तर यस, है ना, या ठिकाणी आरपी ला कसं समजेल डीएनए मध्ये प्रमोटर साइट कुठे, तर ये एक फॅक्टर आहे. कोणता फॅक्टर आहे, सिग्मा फॅक्टर. सिग्मा फॅक्टर म्हणाले, आरपी इधर आ, ये है प्रमोटर साइट, यहाँ पे बाइंड हो जा. सर ते गप्पा मारतात का, यस. तुम्हाला काय वाटलं तुम्हीच गप्पा मारता, तसं नाहीये. बरोबर, इथे फॅक्टर गप्पा मारतोय कोणासोबत, आरपी सोबत. आरपी इधर आ जा. बरोबर, यहाँ पे प्रोसीजर स्टार्ट होगी. कौन सी प्रोसीजर स्टार्ट होगी, कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करण्याची, ट्रान्सक्रिप्शन जी. बरोबर, कोडेड लँग्वेज, कोडेड सगळं सिक्वेन्शियली सुरू आहे. यांनाच मग समजतं फक्त काय चालू आहे, बाकीच्यांना कळत पण नाही. आता तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला कळतंय का, नाही है ना, तसं बाकीच्यांना पण कळत नाही. फक्त ते कोणाला समजतं, यस, या ठिकाणी आरपीला, आणि कोणाला सिग्मा फॅक्टरला, आणि कोणाला डीएनए ला. बरोबर, त्यांना बरोबर समजतं. आला कोणाला, आरपी. आरपी बाइंड झाला, कुठे बाइंड झाला, कुठे बाइंड झाला आरपी, प्रमोटर साइडला. कुठे असते प्रमोटर साइट, कोडिंग स्ट्रँडच्या, कोडिंग स्ट्रँडच्या, कोडिंग, हा यस, कोडिंग स्ट्रँडच्या, बरोबर आहे. कुठे असते, कुठे असते, कोडिंग स्ट्रँडच्या 5 प्राइम एंडला. कोडिंग स्ट्रँडच्या 5 प्राइम एंडला. बरोबर, यस. या ठिकाणी आपण काय म्हटलंय, है ना, प्रोसिजर स्टार्ट होते. कुठे स्टार्ट होते, सपोज हा कोडिंग स्ट्रँड आहे, कोडिंग स्ट्रँडच्या 5 प्राइम एंडला. आरपी बाइंड झाला, आरपी बाइंड झाला. यस, सिग्मा फॅक्टरने त्याला सांगितलं इधर आहे ना. यस, या ठिकाणी प्रमोटर साइट, त्याला तो बाइंड झाला. आता प्रोसिजर स्टार्ट झाली. तर हे जे सेटअप बनलं, हे जे सेटअप बनलं त्याला आपण काय म्हणतोय, इनिशिएशन. स्टेप समजून घ्या. बरोबर, कोणताही जर गोल अचीव करायचा असेल, पहिले काय करावं लागतं, इनिशिएशन. इनिशिएशन म्हणजे काय, तर सेटअप फॉर्म करावं लागतं. इथे फॅक्टरी सेटअप बनला, बरोबर आहे ना. या ठिकाणी यस, तुम्हाला काय बिझनेस करायचा आहे, तर आधी काय करावं लागेल, फॅक्टरी सेट करावी लागेल. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, आता प्रोडक्ट बनवायचंय पुढे आरएनए, तर आपण या ठिकाणी काय केलं, फॅक्टरी सेटअप. आणि याला आपण या ठिकाणी काय म्हटलं, इनिशिएशन. प्रोसिजर स्टार्ट झाली का, प्रोसिजर स्टार्ट झाली का, अजून नाही. पण इनिशिएशन झाल्याशिवाय प्रोसिजर स्टार्ट होईल का, होणार नाही. बरोबर, आपला आता गोल आहे नीट मध्ये आपल्याला मार्क पाहिजे 600+, 650+ मार्क पाहिजे आपल्याला. आपल्याला सेटअप बनवावं लागेल, प्रॉपर प्लॅन बनवावं लागेल, है ना. प्लॅन तर बनवून दिलाय मी तुम्हाला, इनिशिएट करून दिलाय मी, पण तुम्ही पुढे वर्कआउटच करत नाही, है ना. टाइम टेबल जर चेक केलं तर सगळ्यांचे आता, है ना, लिहिलेच नसतील भरपूर दिवसापासून. मी सांगतो ना गॅरंटीड, मी सांगतो ना गॅरंटीड. बरोबर.
तसं नाही करायचं. टाइम टेबल मध्ये रोज अपडेट करत जायचं, म्हणजे आपल्याला स्वतःला समजतं. आणि मी तर अजून या ठिकाणी एक स्टेप पुढे जाईल. बरोबर है ना. टाइम टेबल मध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आहे. टाइम टेबल मध्ये आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्या टिक झाल्या ना. बरोबर, सगळ्या टिक झाल्या. रात्री झोपायच्या आधी सगळ्या जर गोष्टी टिक झाल्या, सगळ्या जर गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्या है ना, 5 मिनिटं सेलिब्रेट करा. 5 मिनिटं सेलिब्रेट करा. स्वतःला काहीतरी रिवॉर्ड द्या. है ना, एखादा चॉकलेट छोटा असेल रे, काय हरकत नाही. कॅडबरी, एखादा डान्स करा. आज मी 5 गोष्टी केल्या. आणि जर 5 गोष्टी नसतील, एखादी गोष्ट राहून गेली असेल त्या दिवशी केली नाही, व्हॉट एव्हर द रिझन. बरोबर, तुम्ही ते करू शकले असता, पण तुम्ही ते केलं नाही त्या दिवशी. असं जर काही असेल है ना, तर मग त्या दिवशी स्वतःला पनिशमेंट पण द्या. स्वतः डिसाईड करा पनिशमेंट, आणि स्वतःला पनिशमेंट द्या. बरोबर है ना. स्वतःची सँडल काढून घेतली, स्वतःच्या गालात मारली तरी चालेल, आय डोंट केअर. करावं लागेल तर ह्युमिलिएट करताय मला, यस. कोणतीही पनिशमेंट द्या. मी असं नाही म्हणत की सँडलच मारा. बरोबर, नंबर उमटलाच पाहिजे गालावर, असं नाही म्हणत मी. बरोबर, दुसरी पनिशमेंट द्या, काही हरकत नाही है ना. यू कॅन गिव्ह अनदर पनिशमेंट. बरोबर है ना. तर मग एक तास जास्त जागेल, एक तास जास्त अभ्यास करेल, ते वर्क कम्प्लीट करेल, असं काहीतरी पनिशमेंट द्या स्वतःला. आणि ते राहिलं असेल तर दुसऱ्या दिवशी कमीत कमी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा, एक्स्ट्रा वर्क करून. समजताय का. तर इनिशिएट करा पहिले. इनिशिएशन इज द फर्स्ट स्टेप. वेल बिगिन इज हाफ डन. जर इनिशिएटच नाही केलं तुम्ही तर काही फायदा नाही. पण इनिशिएट केल्यानंतर पुढे काय करावं लागेल, इम्पॉर्टंट स्टेप, दॅट इज अलॉंगेशन, प्रोसेस कंटिन्युएशन. बरोबर, डायरेक्टली नाही बनत. डायरेक्टली बनतो का, नाही. बरोबर, यस इथे आला, इनिशिएट झालं, आरपीने इनिशिएट केली प्रोसिजर. आता यस या ठिकाणी काय होईल, आरपी एक एक घर पुढे सरकेल, एक एक घर पुढे सरकेल, तर यस एक एक न्यूक्लिओटाइड बाइंड होत चालेल, एक एक न्यूक्लिओटाइड बाइंड होत चालेल, रायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट बाइंड होत चालेल. है ना, डायरेक्टली बनत, एक एक बाइंड होतो. टाइम टेबल जर तुम्ही फॉलो केलं है ना, एकदम नाही येणार आहे तुम्हाला, पण मग यस है ना. बरोबर आहे, लगेच नाही होणार. बरोबर है ना. जर तुम्ही टाइम टेबल फॉलो केलं तर एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस होईल. समजतंय का मी काय बोलतोय. जर तुम्ही तुमचं टाइम टेबल व्यवस्थित फॉलो करताय तर एका दिवसात नाही पडणार मार्ग 600च्या वर, पण एक दिवस नक्की पडतील. जर रोज तुम्ही फॉलो करताय तर ऍड होत जाईल, ऍड होत जाईल, एक 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 ऍड होत जाईल है ना. बरोबर, आपण घेतला होता इथे काय प्रोग्राम घेतला होता, कोणता प्रोग्राम घेतला होता इथे, इंटरॅक्शन है ना. त्या दिवशी प्रथमेशने दिलं होतं एक्झाम्पल, खूप छान एक्झाम्पल दिलं होतं. आठवतंय का कोणाला. बरोबर, सगळ्यात मोठी नदी कशी बनली आहे, सगळ्यात मोठी नदी कशी बनली आहे है ना, अमेझॉन नदी कशी बनली आहे, तर एक एक थेंब पडतो, एक एक पडतो, त्याच्यामुळे एवढी मोठी नदी बनली. यस, कारण तो कंटिन्यू पडतो. दोन दोन ड्रॉप मधलं अंतर आठवतंय का, काहीतरी नाही आठवलं तर एकदा रिकॉल करा, आहे युट्यूबवर. फॉर एक्झाम्पल बघा एक्झाम्पल है ना. एक एक थेंब पडला, पण रोज पडला, कंटिन्युटी पाहिजे तर पॉसिबल आहे नीट. नाही एक दिवस भरपूर अभ्यास करून गेला, महिनाभर पुस्तक पडलं नाही, फायदा आहे का, असं होणार. बरोबर, तर यस आपण या ठिकाणी बघतोय. आता काय म्हणणार आहे पुढे, आपण बोलणार आहे इलॉंगेशन, हाऊ द इलॉंगेशन विल टेक. तर आता या ठिकाणी आरपीला बाइंड होतील रायबो न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट, कोणत्या डायरेक्शन मध्ये, 5 प्राईम 3 प्राईम, आणि हे चालू राहील चालू राहील चालू राहील चालू राहील चालू राहील चालू राहील, कुठपर्यंत चालू राहील, कुठपर्यंत चालू राहील, जोपर्यंत कोण दिसत नाही. कोई बोलेगा, जोपर्यंत कोण दिसणार नाही. आवाज आला पाहिजे, असा आला पाहिजे, बस स्टँड पर्यंत गेला पाहिजे. रो फॅक्टर कोण दिसणार नाही, रो फॅक्टर कोण दिसणार नाही, रो फॅक्टर टर्मिनेटर, जो प्रोसेस खत्म करेगा, जो प्रोसेस एंड करेगा, टर्मिनेटर, ज्याला पाहून आरपी घाबरतो, रो फॅक्टर. आता फक्त तुम्ही डब्ल्यू मध्ये अभ्यास करू नका, मी काल बी सांगितलं होतं. आता मार्क पडू नका देऊ, आता टेस्ट ऑप्शन राहा है ना. आता मी बनणार आहे कोण, रो फॅक्टर, टर्मिनेटर. आता करणे, आता ऑप्शन राहून दाखवा फक्त. चॅलेंज करतो आता, हिंमत असेल तर कंटिन्युअस ऑप्शन राहून दाखवा. आता चला, इट इज ओपन चॅलेंज. असेल हिंमत तो ओपन राहून दाखवा, मग समजेल. आता टर्मिनेटर, रो फॅक्टर है ना. रो फॅक्टरला बघितल्यावर आरपी घाबरतो. तसं आता डब्ल्यू ऑप्शन राहिले, मार्क नाही पडले, तुमची हालत होणार आहे आता. समजताय का, बिलकुल अभ्यास करा, तर धमकी देता आहे का, यस अभ्यास करा. बरोबर, करावा लागेल, केलाच पाहिजे, कसं करत नाही बघतोच आता. बरोबर, यस. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघतोय टर्मिनेटरला काय होऊन जाईल, सगळे पार्ट सेपरेट, डीएनए सेपरेट, आरपी सेपरेट, आणि काय बनला, आरएनए.
तो तर आपल्याला पाहिजे होता. तो आपल्याला पाहिजे होता. आरएनए बनलाय, 3 स्टेप मिळून आरएनए बनलाय, त्याच्याशिवाय बनणार नाही. है ना? टर्मिनेटरला पण या ठिकाणी रो फॅक्टरला पण स्ट्रिक्ट व्हावं लागेल. जर रो फॅक्टर स्ट्रिक्ट नाही झाला तर मग बनेल का? बनणार नाही आरएनए. तसं आता या ठिकाणी है ना, यस पुढे आपण बघू एकदा का आरएनए बनला म्हणजे फायनल आरएनए झाला का? नाही. सपोज आपण सिलेबस कंप्लीट केला. सिलेबस कंप्लीट केला, मार्क पडून जातील का तुम्हाला? नाही. नीट मध्ये मार्क पडतील का? नाही. का बरं नाही पडणार? कारण काय बाकी अजून एक्स्ट्रा प्रोसेसिंग, अजून आपल्याला एक्स्ट्रा प्रोसेसिंग करावी लागेल. आता इथे आरएनए बनलाय, ओके आरएनए बनलाय, पण हा फायनल आरएनए आहे का? नाही. हा प्रोटीन सिंथेसिस करेल का? नाही. याच्यावर काय लागेल? एक्स्ट्रा प्रोसेसिंग. बरोबर. एकदा सिलेबस झाल्यावर मग आपण रिव्हिजन करू. बरोबर. सिलेबस झाल्यानंतर मग आपण या ठिकाणी है ना, यस युनिट वाईज टेस्ट घेऊ, मॉक टेस्ट घेऊ आणि तुम्हाला एलएनजी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करावी लागेल है ना, किंवा मग आकाशी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करावी लागेल. कमीत कमी 100 पेपर फुल सिलेबस वर सॉल्व्ह करावे लागतील. तेव्हा कुठे प्रोसेसिंग कम्प्लीट होईल तुमची, है ना. आणि ते पण टायमिंग लावून. टाइम स्टार्ट 3 तासामध्ये पेपर झाला पाहिजे. जेव्हा असं प्रयत्न कराल तेव्हा कुठे प्रोसेसिंग होईल तुमची. नाही तर भरपूर जण सिलेबस कम्प्लीट करता, बरोबर चांगला करता, टेस्ट मध्ये चांगले मार्क पडत होते, पण नीट मध्ये मार्क आले कारण त्यांनी काय दिलं नाही? मॉक टेस्टच दिल्या नाही. है ना. समजतंय का टेस्ट सिरीजचा इम्पॉर्टन्स? समजतंय का रिव्हिजनचा इम्पॉर्टन्स? पण ते कधी आहे? सिलेबस झाल्यावर. आता सिलेबस झालाय, सिलेबस झालाय म्हणजे काय बनलंय? आरएनए बनलाय. यस. एक्स्ट्राची प्रोसेसिंग बघा. इन बॅक्टेरिया ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन कॅन बी कपल्ड. ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन कॅन बी कपल. बॅक्टेरियामध्ये सायमल्टेनियसली होऊ शकतं. ट्रान्सक्रिप्शन पण सुरू आहे आणि लगेच या ठिकाणी ट्रान्सलेशन पण सुरू आहे. ट्रान्सलेशन आपलं बाकी आहे. आता इथे बघताय ब्ल्यू ब्ल्यू, हे ब्ल्यू ब्ल्यू काय आहे? प्रोटीन बनतंय. तर हे कोणामध्ये होतंय? बॅक्टेरियामध्ये. हे कोणामध्ये होतंय? बॅक्टेरियामध्ये प्रोसेसिंगची गरज नाहीये. जसं या ठिकाणी आरएनए बनला, बनतोच आहे, इकडे आरएनए बनतोच आहे आणि इकडे प्रोटीन बनणं स्टार्ट होऊन गेलं, ट्रान्सलेशन होणं स्टार्ट. तर कपडलंय एकाच वेळेस होईल, सायमल्टेनियस होईल. बरोबर आहे ना. मल्टीटास्किंग होईल. कोणामध्ये? बॅक्टेरियामध्ये. कोणामध्ये? प्रोकॅरियोट मध्ये. पण यू कॅरियोट मध्ये असं नाहीये. यू कॅरियोट मध्ये प्रोसेस कॉम्प्लेक्स आहे. इकडे लक्ष द्या, लक्ष दिलं तर समजेल है ना. यस. तर आपण या ठिकाणी बघतोय बॅक्टेरियामध्ये ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन कॅन बी कपल्ड बिकॉज एमआरएनए रिक्वायर नो प्रोसेसिंग. बॅक्टेरियामध्ये एमआरएनए वर प्रोसेसिंग रिक्वायर्ड आहे का? नाही. सिंपल आहे ते. बॅक्टेरिया सिंपल आहे, काही प्रोसेसिंगची गरज नाही. ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन टेक प्लेस इन सेम कंपार्टमेंट. दुसरा प्रॉब्लेम काय आहे? त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये. न्यूक्लियस नाहीये तर जिथे जिथे या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन होईल तिथेच ट्रान्सलेशन होईल. पण असं नाहीये. न्यूक्लियस त्यांच्यामध्ये असं नाहीये. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे, त्यांच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन कुठे होईल? ट्रान्सक्रिप्शन कुठे होणार आहे? न्यूक्लियस मध्ये. हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये कोण? आरएनए. त्याच्यावर प्रोसेसिंग होईल आणि ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन ही ब्लू लाईन कुठे बनते? सायटोप्लाझम मध्ये. कंपार्टमेंट वेगळे, कंपार्टमेंट वेगळे, त्याच्यामुळे प्रोसेस कपल नाही होऊ शकत यू कॅरियोट मध्ये. आणि मग या ठिकाणी आपण बघतोय यस अगेन अगेन या ठिकाणी ऍडिशनल प्रोसेसिंग पण लागेल. ऍडिशनल प्रोसेसिंग आपण बघू. 3 स्टेप लागतील. स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग. आपण येऊ त्या पॉइंटवर. बरोबर. पण यस त्याच्या अगोदर या ठिकाणी बघून घ्या. इन यू कॅरियोट देर आर 2 ऍडिशनल कॉम्प्लेक्सिटी. यू कॅरियोट मध्ये 2 ऍडिशनल कॉम्प्लेक्सिटी आहे. लक्ष द्या, हा टॉपिक नवीन आहे. पहिले तर 3 आरपी लागतील. पहिले तर काय लागेल? 3 आरपी लागतील. एमआरएनए साठी वेगळा, टीआरएनए साठी वेगळा, आरआरएनए साठी वेगळा. 3 वेगळे. कोणता आरएनए बनवायचा आहे त्याच्यानुसार आरपी लागेल. आरएनए पॉलिमरेज. समजतंय का? बरोबर. तर कोणता आरएनए बनवायचा आहे त्याच्यावर आरएनए पॉलिमरेज लागेल. आणि प्रायमरीली ट्रान्सक्रिप्ट एचएन आरएनए कंटेन एक्झॉन अँड इंट्रॉन. दे आर नॉन फंक्शनल. जो एमआरएनए बनलेला आहे वाट एव्हर, एमआरएनए बनेल किंवा आरआरएनए बनेल किंवा टीआरएनए बनेल, तर तो नॉन फंक्शनल असणार आहे. त्याच्यावर प्रोसेसिंग लागेल. का? कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? अर्धा पार्ट एक्झॉन, अर्धा पार्ट इंट्रॉन, एक्झॉन इंट्रॉन, एक्झॉन इंट्रॉन, एक्झॉन इंट्रॉन. आणि याच्यामध्ये या ठिकाणी यस है ना, तर दोन्ही फंक्शन करत नाही. दोन्ही फंक्शन करत नाही तर जो पार्ट फंक्शन करणार नाही तो आपल्याला काय करावा लागेल? रिमूव्ह करावा. तर 2 प्रकारच्या कॉम्प्लेक्सिटी आहे. एक तर 3 प्रकारचे आरपी आहे आणि आपल्याला काय रिमूव्ह करायचंय? एचएन आरएनए ला कन्वर्ट करायचंय. यस या ठिकाणी कशामध्ये? तर यस एमआरएनए. समजून घ्या पटकन. 5 मिनिटं लक्ष द्या, फोकस करा बिलकुल. तर यस 3 प्रकारचे आरपी आहे. कोणता आरपी कोणासाठी? कोणत्या आरएनए साठी कोणता आरपी? आरएनए पॉलिमरेज कोणता लागेल? सपोज आरपी 1, आरएनए पॉलिमरेज 1. हा काय बनवेल? आरआरएनए. बरोबर. काय म्हटलं आपण? आरआरएनए. आरआरएनए कोण बनवेल? आरपी 1.
बरोबर यस. RP2 RNA पॉलिमरेज 2 काय बनवेल एचएन आरएनए पुढे कशामध्ये कन्वर्ट होईल mRNA. सो mRNA साठी यस आपण बघतोय mRNA साठी कोण लागेल RP2. समजता का सर्वांना आतापर्यंत काय बघितलं आपण काय बघितलं RNA साठी कोण लागला RP1 mRNA साठी कोण लागला RP2 है ना. RP2 काय बनवेल mRNA. RP1 काय बनवेल RRNA. तर RRNA म्हणजे RRNA म्हणजे RRNA म्हणजे RRNA म्हणजे रायबोझोमल आरएनए. फुलफॉर्म काय रायबोझोमल आरएनए. RRNA चा फुलफॉर्म काय रायबोझोमल आरएनए. आणि mRNA चा फुलफॉर्म मॅसेंजर आरएनए. tRNA चा फुलफॉर्म ट्रान्सफर आरएनए. हे 3 प्रकार पडतात आरएनए चे. येऊ त्या पॉइंटवर आपण डोंट वरी येत नसेल तरी हरकत नाही पण समजून घ्या. तर इथे आपण बघतोय RRNA कोण बनवेल RP1 mRNA कोण बनवेल RP2 tRNA कोण बनवेल RP3. tRNA ला आपण काय म्हणतो SNRNA स्मॉल न्यूक्लिअर आरएनए. ट्रान्सफर आरएनए स्मॉल न्यूक्लिअर आरएनए कोण बनवणार आहे RP3. बरोबर है ना. RP3 म्हणजे कसं ध्यानात ठेवा तुम्ही RMT. काय ठेवायचं तुम्हाला RMT. आमच्या काळात एक घड्याळाची कंपनी होती HMT. आता इथे तुम्हाला HMT ध्यानात नाही ठेवायचंय काय ध्यानात ठेवायचंय RMT. कोणता कोड RMT. का बरं RRNA 1 mRNA 2 tRNA 3. कोणता कोड ध्यानात ठेवायचा आहे RP साठी RMT. कोणता कोड RMT. रायबोझोमल आरएनए RP1 mRNA RP2 tRNA RP3. काय डाऊट आहे कोणाला पहिली गोष्ट समजली. आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट प्रोसेसिंग. सिलेबस संपला आता काय करायचं रिव्हिजन करायची मॉक टेस्ट द्यायच्या प्रॅक्टिस करायची. आता इथे बनला आरएनए mRNA HNRNA बरोबर हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आरएनए पण तो फंक्शनल आहे का नाही. तर प्रोसेसिंग लागेल. काय प्रोसेसिंग लागेल तर 3 प्रोसेसिंग लागेल स्प्लायसिंग कॅपिंग टेलिंग. हे समजून घ्या 3 प्रोसेस कोणत्या स्प्लायसिंग कॅपिंग टेलिंग. 3 प्रोसेस स्प्लायसिंग कॅपिंग टेलिंग. कोणत्या प्रोसेस कोणी बोलेल का स्प्लायसिंग कॅपिंग टेलिंग बोलत चला है ना. नहीं तो माता रानी पाप लगाएंगी. बोलत चला आंसर. 3 प्रोसेस है स्प्लाइसिंग कॅपिंग टेलिंग. पापी आहे 3-4 जण पापी बनू नका. बरोबर तर यस आपण या ठिकाणी बघतोय पहिले कोणती प्रोसेस आहे स्प्लाइसिंग. स्प्लाइसिंग म्हणजे काय समजून घ्या स्प्लाइसिंग म्हणजे काय फ्रॉम HNRNA इंट्रॉन्स आर रिमूव्ह. इट इज नॉन फंक्शनल. बरोबर असा सिक्वेन्स जो नॉन फंक्शनल आहे काही कामाचा नाहीये. जे कामाचं नाहीये ना ते रिमूव्ह करा लाईफ मधून. इथे HNRNA बनला होता HNRNA मध्ये एक्झॉन इंट्रॉन इंट्रॉन कामाचा नाहीये मग रिमूव्ह करा. जे कामाचं आहे ते ठेवा. सिंपल आहे मेक इट सिंपल. लाईफ मध्ये जे कामाचं नाहीये ना रिमूव्ह करा फेकून द्या. ज्याच्यामुळे टाइमपास होतोय अशा गोष्टी आहे ना रिमूव्ह करा. असे काही ऍप असतील मोबाईल मध्ये टाइमपास डिलीट करा. बरोबर इथे इथे है ना फक्त जागा खातोय कोण इंट्रॉन्स. कामाचे का इंट्रॉन्स नाही कामाचे कोण आहे एक्झॉन. मग फक्त एक्झॉन ठेवा ना. बरोबर फक्त एक्झॉन ठेवा. बरोबर फक्त एक्झॉन ठेवा आणि इंट्रॉन रिमूव्ह करा. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतोय स्प्लायसिंग फ्रॉम HNRNA. इंट्रॉन्स आर रिमूव्ड बाय स्प्लायसोझोम. आता कैची लागेल इथे कैची कोण आहे स्प्लायसोझोम. बघा व्यवस्थित अंडरस्टँड करा. आणि फेविकॉल पण आहे. बरोबर स्प्लायसोझोम स्प्लाइस टुगेदर. बघा सपोज आपण काय केलं मी काय म्हणतो लक्षात घ्या इकडे लक्ष द्या सर्वांनी. इकडे बघा सगळे बघताय का इकडे बघताय का सगळे इकडे लक्ष द्या सर्वांनी. यस सपोज हा बनला HNRNA. बरोबर है ना. कोणती प्रोसेस झाली इनिशिएशन एलॉंगेशन टर्मिनेशन 5 प्राइम 3 प्राइम. बरोबर यस या ठिकाणी HNRNA बनला. पण याच्यामध्ये काय यस एक्झॉन आणि इंट्रॉनला मी कलर चेंज करू. सपोज हा इंट्रॉन आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचंय यस इंट्रॉन रिमूव्ह करायचंय. तर यस या ठिकाणी काय होईल
बरोबर फोल्डिंग होईल. याची काय होईल? यस, हिअर वी कॅन से फोल्डिंग. है ना, याच्यावर काय होईल या ठिकाणी? फोल्डिंग. म्हणजे हा जो पार्ट होता, हा कोणता पार्ट होता? इंट्रॉन. हा कोणता पार्ट होता? इंट्रॉन. हा कोणता पार्ट होता? इंट्रॉन. बरोबर. आणि मग इथे आता कैची आहे, कैची आणि फेविकॉल सोबत आहे त्याच्याकडे. आणि ही कैची कोण आहे? स्प्लायसोझोम. कैचीचं नाव काय? कोणी बोलेगा? स्प्लायसोझोम. स्प्लायसोझोम काय करेल? कट, डिलीट, फेक दो. हा कोणता पार्ट होता? हा कोणता पार्ट होता? इंट्रॉन. आणि मग खाली काय उरेल? खाली काय उरेल? रेड कलर. म्हणजे काय? एक्झॉन. 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 तर पहिली प्रोसिजर कोणती आहे? म्हणजे त्याने काय केलं? इथे कट केलं, इथे कट केलं, आणि मग आता हे जे दोन एंड असतील यांना जॉईन केलं. बरोबर. याच्याकडे फेविकॉल पण आहे ना. हे जे दोन एंड असतील त्यांना जॉईन केलं, हे जे दोन एंड असतील त्यांना जॉईन केलं. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? स्प्लायसिंग. ही प्रोसेस कोणती आहे? ही प्रोसेस कोणती आहे? स्प्लायसिंग. सो व्हॉट इज मीन बाय स्प्लायसिंग? स्प्लायसिंग म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स अँड जॉईनिंग ऑफ एक्झॉन्स. रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स, जॉईनिंग ऑफ एक्झॉन्स. कामाचं कोण आहे? एक्झॉन. बिनकामाचं. बिनकामाचं कोण आहे? इंट्रॉन. जे बिनकामाचे निघून जा. बरोबर है ना. या ठिकाणी कोण आहे बिनकामाचं? इंट्रॉन. निकल जाओ. जे कामाचे ते थांबा. कामाचे कोण आहे? एक्झॉन. सिंपल आहे. बरोबर. पण मग आता या ठिकाणी अंडरस्टँड करा. आता फक्त एक्झॉन आहे, ठीक आहे. आता फक्त एक्झॉन आहे, ठीक आहे. 5 प्राईम 3 प्राईम एक्झॉन आहे, कामाचा आहे. पण याला धोका पण आहे. जे काम करतात त्यांना लोक काम नाही करू देत. बरोबर. धोका इथे. इथे काय धोका आहे? तर यस, या ठिकाणी बनतो कुठे? न्यूक्लियस मध्ये. बनतो कुठे? न्यूक्लियस मध्ये. आणि जाईल कुठे? या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये. प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी. प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी इथे धोका आहे. कोण धोका आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस काय करतो? त्याला खाऊन टाकतो, इट करतो, एक एक न्यूक्लियोटाइड रिमूव्ह करतो. एक्झोन्यूक्लियस. आणि म्हणून आता इथे काय करावं लागेल? 5 प्राईम एंडला या न्यूक्लियस पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला हेल्मेट घालावं लागेल. हेल्मेट घातल्यावर तो खाऊ शकेल का? नाही. तर हे हेल्मेट लावावं लागेल. हे हेल्मेट काय आहे? यस, अंडरस्टँड करा. सेकंड स्टेप. बरोबर. कॅपिंग. सेकंड स्टेप काय आहे? कॅपिंग. हिअर अ न्यूक्लियोटाइड हेल्मेट मिथिल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट. एक कॅप आहे. बरोबर. एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, एक कॅप आहे. आणि त्या कॅपचं नाव काय आहे? मिथिल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट. काय नाव सांगितलं सर या हेल्मेटचं? नाव सांगितलं मिथिल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट. मिथिल गॉनोसाइन. यस, या ठिकाणी ट्राय फॉस्फेट. फॉस्फेट 3 करून टाक. तर ही कॅप लावावी लागेल. आणि ही कॅप लावल्यावर प्रोटेक्शन होईल. बरोबर. इट इज ऍडेड टू द 5 प्राईम एंड. पण हे प्रोटेक्शन फक्त एका साईडला झालं. कोणत्या साईडला झालं? 5 प्राईम एंडला. आपल्याला प्रोटेक्शन द्यावं लागेल दुसऱ्या साईडला. दुसऱ्या साईडला कोणत्या? 3 प्राईम एंडला. आणि त्याला आपण काय म्हणतो? टेलिंग. त्याला आपण काय म्हणतो? टेलिंग. 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 मी टेल करतोय. टेलिंग. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. टेलिंग. टेलिंग मध्ये काय होईल? बरोबर. टेलिंग मध्ये परत आपल्याला टेल ऍड करावी लागेल. हिअर ऍडिट रेसिड्यू 200 ते 300 मॉलिक्युल. ऍडिनिलेट रेसिड्यू 200 ते 300 मॉलिक्युल आर ऍडेड ऍट 3 प्राईम एंड. कसं टेलिंग करायचं? इकडे लक्ष द्या. टेलिंग करायचं. मी टेल करतोय. बरोबर. इकडे काय करावं लागेल आपल्याला? इकडे काय करावं लागेल? ऍडिनिलेट रेसिड्यू. ऍडिनिलेट रेसिड्यू ऍड करत चला. किती मॉलिक्युल? 200 ते 300 ऍडिनिलेट रेसिड्यू ऍड करा. म्हणजे प्रोटेक्शन. कम ऑन टेल मी स्प्लायसिंग म्हणजे काय? कम ऑन टेल मी स्प्लायसिंग म्हणजे काय? कम ऑन टेल मी. प्रोसेसिंग, स्प्लायसिंग, रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स अँड जॉईनिंग ऑफ एक्झॉन्स टुगेदर. व्हेरी गुड. मग सांगा मला कॅपिंग म्हणजे काय? कॅपिंग म्हणजे काय? कॅपिंग म्हणजे काय? व्हॉट इज बाय कॅपिंग? मिथिल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट ऍडेड टू द 5 प्राईम एंड. मिथिल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट ऍडेड टू द 5 प्राईम एंड. टेलिंग म्हणजे काय? टेलिंग म्हणजे काय? टेलिंग म्हणजे काय? यस, ऍडिनिलेट रेसिड्यू 200 ते 300 मॉलिक्युल ऍड टू द 3 प्राईम एंड.
समजलं? आणि जेव्हा ही 3 प्रोसेसिंग होईल, या 3 प्रोसेसिंग मध्ये तावून सलाखून बाहेर पडेल आपला कोण mRNA. नाव इट इज रेडी फॉर द नेक्स्ट स्टेप, ट्रान्सलेशन फॉर द प्रोटीन सिंथेसिस. आणि याच्यामध्ये आपण डिकोड करू त्याच्याकडे कोड कोणता आहे, बरोबर. त्याच्याकडे एक कन्सेप्ट आपण अंडरस्टँड करू, जेनेटिक कोडॉन. तर ते सगळं आपण आता है ना नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला अंडरस्टँड करू. पण यस, एक इम्पॉर्टंट या ठिकाणी, बरोबर, काय आहे सगळ्यांना नोटीस आहे काय, आजपासून परत रिस्टार्ट होतोय. तुम्ही केलं नाही म्हणून परत एकदा काय, तर दॅट इज DNRP. अबसेंट राहायचं नाही. आता तुम्हाला चान्स दिला होता मी स्वतः करायला, तुम्ही केला नाहीये, तर आता अबसेंट राहू नका. DNRP आपण स्टार्ट करू. ज्यांना भेटले नाही घेऊन जा, बरोबर. पेपर परत एकदा रिचेक करतो मी, आज ग्रुपवर पाठवतो मार्क, अजून ग्रुपवर पाठवले नाही त्याच्यासाठी मुद्दामून, बरोबर. तुम्ही पण एकदा रिचेक करा, आज आन्सर की या ठिकाणी पाठवतो ग्रुपवर. काय डाऊट असेल ते आपण डिस्कस करू, है ना. डाऊट काय असेल ते डिस्कस करू. अभ्यास करा, मेहनत घ्या. मेहनत कुठेतरी कमी व्हायला नको, बरोबर. भरपूर मेहनत करायची आपल्याला, है ना. टाइम टेबल फॉलो करा, बरोबर. ज्यांना बाकी DNRP घेऊन जा. DNRP ज्यांना भेटले नाही घेऊन जा, लेट आलेले. DNRP नसेल भेटली तर घेऊन फीस जमा करताय का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं काहीतरी काम करायचं. बरं, तुम्ही का बरं गप्पा मारता एवढं ते सांगा बरं. काय कारण? हा, तू नाही मारत, पण तू